नमस्कार. मांडवगण फराटा येथे बांधकाम कामगार ही योजना महाराष्ट्र शासनाची 100% मोफत फुकट असताना मात्र आपल्या मांडवगण फराटा येथे खेड, मंचर, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यातील काही संस्थांचा सध्या सुळसुळाट झालेला असून त्यांनी त्यांचे पाहुणे व ओळखीचे लोक हे मांडवगण फराटा परिसरामध्ये एजंट नेमलेले आहेत आणि ते एजंट मात्र सध्या मांडवगण फराटा येथील महिला बचत गटांना ही योजना आहे असं सांगून त्यांच्याकडनं 800, 1000, 1500, 2000 रुपये घेत असल्याची चर्चा सध्या मांडवगण फराटामध्ये होत आहे. तरी महाराष्ट्र शासनाची बांधकाम कामगार योजना जी आहे ती 100% मोफत आहे. पूर्वी शासन 1 रुपया फी घेत होतं, परंतु शासनाने तो 1 रुपयाही कमी केलेला आहे. म्हणजे 100% मोफत असणाऱ्या ह्या योजनेसाठी आपल्याकडून 1000, 800, 1000, 1500, 2000 अशा दरम्यान पैसे मागण्यात येऊ शकतात. तरी आपण कोणालाही पैसे न देता आपली योजना आपण जर खरोखरच आपण बांधकाम कामगार असाल तर आपल्याला कोणाला पैसे देण्याची काही आवश्यकता नाही. जर आपण बोगस बांधकाम कामगार असाल तर आपण 10,000ची 50,000ची जी काही योजना असेल, सर्व सुविधा असतील ती मिळवण्यासाठी आपण 2000 देण्यास तयार होता नक्की. परंतु एक दिवस असा येईल की सध्या अपंग शिक्षक भरती घोटाळा हा समोर आला आणि त्यावेळी मात्र अपंग शिक्षक म्हणून जे पैसे भरून नोकरीला लागले, बोगस सर्टिफिकेट मिळवले आणि शासनाचा पगारही मिळवला, तो आता सध्या त्यांना तिजोरीत भरून त्यांच्यावरती रीतसर कारवाई होत आहे, सुरू आहे. तरी अशी वेळ आपल्या मांडवगण फराटा येथील बोगस बांधकाम कामगार यांच्यावरती येऊ नये, आपल्या पाहुण्या रावळ्यांच्यामध्ये नाचक्की होऊ नये, बदनामी होऊ नये याची आपण काळजी घ्यायला काय हरकत आहे. जेणेकरून खेड, मंचर, आंबेगाव, जुन्नर या भागातल्या काही संस्था आहेत त्या मात्र सध्या त्यांचा सुळसुळाट होत आहे आणि बांधकाम कामगार ही योजना सध्या सुरू असल्यामुळे मात्र असे एजंट लोक व अशा संस्था ह्या एजंट लोकांना नेमतात आणि ते एजंट लोक मात्र आपल्याकडून पैशाची मागणी करतात. एक बहादर बोलतो, मी गोट्या खेळायला आलो आहे का? मोफत योजना असताना गोट्या खेळायचा विषय काय आला येथे? अशी जर अवस्था असेल सध्या ह्या योजनेची तर भविष्यात हा मोठा घोटाळा नक्की उघड होऊ शकतो आणि त्यावेळी मांडवगण फराटाचा उच्चांकही असू शकतो. याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मांडवगण फराटा परिसरातील सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना जागृत करण्यात येते की पैसे भरून जी योजना असेल त्या योजनेच्या आपण नादी लागू नका. तशा योजना आपण लाभार्थी होण्याचा प्रयत्न करू नका. असे आपलेच गावातील काही एजंट आहेत आणि ते ओळखीचे असतात, त्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास टाकतो. परंतु ज्यावेळी फसवणूक होते आणि कायदेशीर चौकशी होते त्यावेळी मात्र आपल्या पाहुण्यांच्यात, गावात, मित्रमंडळींच्यात नक्कीच बदनामी होत असते. याचा विचार करून अशा बांधकाम कामगार फसव्या योजना पैसे घेऊन राबवणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा. महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे ती मोफत आहे, परंतु काही लोक हे फसवत आहेत. आपल्या भागातील महिलांना बचत गटाचा उपक्रम आहे असं सांगतात, त्यामुळे महिला मात्र लगेच तयार होतात आणि अनेक जण हे 800, 1000, 1200, 1500, 2000 देण्यास तयार होतात. तरी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा नसून महाराष्ट्र शासन 100% मोफत उपक्रम राबवत असतं, कोणत्याही योजनेचे पैसे घेत नाही. परंतु अशी ही बनवाबनवी ही सध्या आपल्या मांडवगण फराटामध्ये एक सेमिनार झालेला आहे आणि त्याप्रमाणे इतर सेमिनार होऊ शकतात. याचा विचार करून आपण कोणीही अशा फसव्या योजनेला बळी पडू नका. महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे ती 100% मोफत आहे आणि आपण जर खरंच 90 दिवस द्या, बांधकाम जे इंजिनियर असतात त्यांच्याकडे 90 दिवस काम केलेलं असेल तर आपल्याला कोणालाही 1 रुपया देण्याची आवश्यकता नाही. परंतु जे बोगस बांधकाम कामगार आहेत त्यांना ती योजना मिळवायची आहे, ते महाराष्ट्र शासनाची फसवणूक करत आहेत आणि आपली स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. आपल्या गावातील एजंट आणि संस्थांच्या या फसव्या जाहिरातीमुळे महाराष्ट्र शासनाची योजना जरी उद्दिष्ट चांगले असेल तरी अनेक संस्था ह्या फसवत आहेत, गंडा घालत आहेत. अशा संस्थांपासून, आपल्या गावातील एजंटांपासून आपण सावध राहा. पैसे भरण्याची शासनाची कोणतीही योजना असेल
तर त्याची पूर्णपणे खात्री करा, काळजी घ्या, आपली फसवणूक टाळा. एवढंच आपणाला एक जागृतीपर संदेश द्यावायचा आहे.